यंदाचं गौरीपूजन दिवस 3 राशींसाठी ठरणार खास। 11 सप्टेंबर पासून उजळणार नशीब, पळणार जोरात। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये। ज्योतिषशास्त्रानुसार 11 सप्टेंबर पासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल। 11 सप्टेंबरला शुक्र आणि शनी आमनेसामने येऊन षडाष्टक योग निर्माण होत आहे। या योगांचा परिणाम 3 राशींवर झालेला दिसेल। शुक्राच्या संक्रमणामुळे 11 सप्टेंबर पासून कोणत्या राशी सुखात जीवन जगणार, जाणून घेऊया। मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील। नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होईल, मान सन्मान मिळेल, तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल। जीवन आनंदी राहील, तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल। नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते, तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते। कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण लाभदायक ठरेल। शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही। कन्या राशीच्या लोकांचा सुवर्ण काळ आता सुरू होईल। या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल। नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात, तुमचा आत्मविश्वास वाढेल। जीवन आनंदी राहील, तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल। पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल, समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। गुंतवणुकीतून लाभ होईल। धनु राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल, व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे। या काळात तुमचा मान सन्मान वाढेल, नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल, पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील। या काळात व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो। हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।